बरेचदा आपण दुधाच्या साईपासून तूप काढतो तेव्हा उरलेल्या ताकाला सपक व कडवट चव असते म्हणून आपण ते वापरत नाही। पण आज मी अगदी पारंपरिक पद्धत वापरून दुधाच्या साईपासून ताक, लोणी आणि रवाळ खमंग साजूक तूप बनवणार आहे। यात मी शेवटपर्यंत भरपूर टिप्स स्टेप बाय स्टेप सांगितले आहे जेणेकरून तुमच्या सर्वांचं पण ताक, लोणी, तूप परफेक्ट बनेल। तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। मी इथे दुधाची साय घेतली आहे। ही 15 दिवसाची साय आहे आणि फ्रीजरमध्ये ठेवलेली। फ्रीजमध्ये जर ठेवली तरी 7-8 दिवसांनी थोडा वास येतो त्याला, म्हणून मी फ्रीजरमध्ये ठेवते। आणि हे 4-5 तास बाहेर काढून ठेवलेली, त्यामुळे हे बघा अशी थोडी सॉफ्ट झाली, कारण फ्रीजरमध्ये ठेवल्याने थोडी कडक होते। आपण जेव्हा साय काढतो तेव्हा त्याबरोबर थोडं दूध पण जातं, त्यामुळे ही अशी पातळसर होते बघा। आता हे एक पातेलं घेतलंय आणि त्यात काढून घेते। आपण आज पारंपरिक पद्धतीने तूप कसं काढायचं ते बघतो। यामुळे आपल्याला तूप, लोणी आणि ताक तिन्ही पण मिळणार, आपलं बिलकुल काहीच वाया जात नाही। आता ह्या पातेल्यात हे काढून घेतलंय। घरी लावलेलं दही टाकते 2 चम्मच। दह्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तर नक्की बघा। आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे दही सगळ्या साईला व्यवस्थित लागेल। हे बघा अशा प्रकारे मी सगळं मिक्स केलंय। आता आपल्याला हे बाहेर 10 तास ठेवून द्यायचं आहे, 10-12 तास, समजा सकाळी केलं तर संध्याकाळपर्यंत ठेवून द्यायचं। आता हे बघा मी झाकण ठेवते आणि याला 10 तास बाहेर ठेवून देते। हे बघा आता 8-10 तास झाले आहेत। हे बघा आपण काल मिक्स करून ठेवलेलं ते अशा प्रकारे झालंय आणि त्यात जे दूध असतं ना थोडंफार, त्याचं दही बनलंय, बरोबर दह्याचा स्मेल येतोय। त्यामुळे आपलं ताक तयार होतं दही टाकून ठेवलं तर। आता मी अशी एक रवी घेतली, आता आपण रवीने हे मिक्स करायचं। इथे मी मिक्सर नाही वापरत आहे, आता गरमी आहे त्यामुळे आपल्याला आईस टाकावं लागेल। जर थंडी असली ना तर थोडं कोमट पाणी टाकावं लागतं, तर आपलं लोणी बरोबर वरती येतं। हे बघा अशा प्रकारे हळूहळू 2-3 मिनिट घुसळलं की आपलं लोणी वरती यायला तयार होतं। आपण जर डायरेक्ट साय काढली आणि ते घुसळायला घेतलं तर त्याचं लोणीच तयार होतं आणि उरलेलं जे असतं ना दूध ते वाया जातं, म्हणून अशा प्रकारे। पण ही साय फ्रीजरमध्ये ठेवायची। मी 15 दिवसाची साय घेतलेली, ती फ्रीजरमध्ये। 7-8 दिवस किंवा 4-5 दिवसाच्या वरती साय फ्रीजमध्ये असली ना तर वास यायला लागतो, त्यामुळे साय फ्रीजरमध्येच ठेवायची। हे बघा तुम्ही बघू शकता अगदी 1 मिनिटच झालाय घुसळून। हे बघा आपलं लोणी असं वरती यायला। आता मी इथे 1-2 आईसचे तुकडे टाकते, त्यामुळे आपलं लोणी एकदम पटकन वरती यायला मदत होते थोडी। हे बघा 2 मिनिट झाले। हे बघा आपलं असं लोणी वरती आलं पूर्ण। आता हे मी साईडनी पण उडलेलं आहे ते काढून घेते। हे बघा तुम्ही बघू शकता इथे। हे बघा रईला पण दूध वेगळं झालंय, हे आपलं ताक तयार झालंय। आता हे मी एका भांड्यात काढून घेते। आपलं लोणी तयार आहे। हे बघा आता आपलं चांगलं असं दाटसर लोणी तयार झालं। आता हे इथे मी हाताने व्यवस्थित काढून घेते आणि गोळा बनवून घेते। अशा प्रकारे यात काढून घेते आणि आपल्याला ते पाण्याने धुवून टाकायचं। जेव्हा थंडी असते हिवाळ्यात आपल्याला थोडं यात कोमट पाणी वापरावं लागतं। थोडं कोमट पाणी वापरलं की लगेच लोणी वरती येतं। आणि आता गरमी असते तेव्हा आपल्याला आईस वापरायचा। हे बघा तुम्ही बघू शकता आपलं एवढं लोणी आणि एवढं ताक तयार आहे। हे बघा आपलं एवढं ताक तयार झालंय। आता आपण जे लोणी धुणार ना ते पण पाणी यात टाकून ठेवायचं आणि हे रात्रभर बाहेर ठेवायचं। रात्रभर बाहेर ठेवल्याने याला आपल्या कढीसाठी आंबट ताक तयार होतं। जर हे असंच वापरलं तर हे जास्त आंबट नसतं, तर आपल्या कढीला चव येणार नाही। आता हे मी एक साईडला ठेवते आणि हे स्वच्छ धुवून घेते। हे बघा आपलं एवढं लोणी निघालं। माझं हे दूधवाल्या भैयाचं आहे त्यामुळं कमी निघतं। तुम्ही फुल क्रीम जर दूध वापरत असेल तर त्याचं भरपूर लोणी निघतं। आता मी इथे पाणी टाकून घेते
आणि 2-3दा धुवून घ्यायचं हे, म्हणजे यात जे असतात ताकाचे दह्याचे पार्टिकल्स ते निघून जातात आणि आपल्याला लोण्याला आंबट वास येत नाही। आता हे जे पाणी आहे ना, हे यात पण बघा ताक आहे, त्यामुळे मी हे पाणी यात घालते। यात टाकायचं, बाहेर टाकायचं नाही। हे अजून एकदा धुवून घेते। हे बघा मी हे 3दा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं। हे बघा असं पाणी पूर्ण आता निघून गेलं आहे। आता हे आपल्याला असं, तुम्हाला जर घरगुती लोणी वापरायचं असेल, जे आपण बटर वापरतो बाहेरचं, ते न वापरता तुम्ही हे जर फ्रीजरमध्ये ठेवलं तर 15 दिवस वगैरे चांगलं राहतं। मुलांच्या पराठ्यांना, आपण पोळीला कशाही सोबत किंवा कुठल्याही बटरची भाजी करायची असेल तर त्यात वापरू शकतो। तर हे असं प्रकारे बटर तुम्ही घरच्या घरी बाहेरचं बटर न आणता मुलांसाठी एकदम पौष्टिक होतं। तर हे फ्रीजरमध्ये ठेवायचं, पण फ्रीजमध्ये ठेवला तर 4-5 दिवस राहतं, नंतर वास लागतो। तर फ्रीजरमध्ये ठेवून 15 दिवस वापरू शकतो आपण। आणि आता हे मी तापून घेणार, तर याचं तूप बनवणार। हे बघा इथे मी थोडं कोमट पाणी करून घेतलंय। आता आपले जे हे भांडे आहे ना, ते कोमट पाण्याने असे हे करून घ्यायचे, म्हणजे त्याचं लवकर निघतं, आपल्याला त्रास होत नाही भांडे धुवायला। हे बघा पटकन निघून जातं त्याचं। आणि आता हे मी पाणी यात घालते, आपण जे ताक बनवलंय ना त्यात, त्याला पण साईडला वगैरे असलं तर ते। आता हे आपलं जे ताक आहे ना, याला झाकून ठेवून द्यायचं 8-10 तास, किंवा आता रात्री जर बनवलं सकाळपर्यंत किंवा सकाळी बनवलं तर रात्रीपर्यंत, म्हणजे आपण जे एक्स्ट्रा पाणी टाकलं ते वरती येतं, ते एक्स्ट्राचं पाणी फेकून द्यायचं, म्हणजे आपलं चांगलं ताक तयार होतं। त्या पाण्याने काही याला वास वगैरे असेल तर निघून जातो वरचा आणि ताक तयार होतं आपलं। हे बघा 8-10 तास मी झाकून ठेवलेलं। आता 10 तासानंतर हे बघा आपलं पाणी वरती आलंय आणि ताक आपलं तळाशी साचलंय। तर आता आपल्याला याला ढवळायचं नाही आणि हळूच हे वरचं पाणी आहे सगळं काढून टाकायचं। आपली 15 दिवसाची साय असल्यामुळे त्याला थोडा उग्र वास वगैरे येऊ शकतो, तर या पाण्याद्वारे या ताकाचा वास निघून जातो आणि आपलं चांगलं वापरायला असं ताक तयार होतं। हे बघा अशा प्रकारे पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि हे पाणी फेकून द्यायचं, आणि जे तळाशी आहे ते आपलं अशा प्रकारे वापरायला ताक तयार झालं। हे तुम्ही कशातही उपयोग करू शकता, याची तर कढी एकदम चांगली होते। अशा प्रकारे कढीसाठी कुठल्याही पदार्थात वापरू शकता। हे आपलं ताक तयार आहे आता। हे बघा आता मी हे जे लोणी आहे आता तापवायला ठेवलंय, आपण त्यापासून तूप बनवून घेऊया। अशा प्रकारे मी चम्मचने थोडं हलवून घेते, म्हणजे लवकर हे जे कडक आहे ते सॉफ्ट होऊन जाते। आणि आता जर तुम्ही तिथे उभं असाल तर मोठ्या गॅसवरती तापू शकता किंवा कमी गॅसवरती ठेवून द्यायचं। आपलं 10 मिनिटात तूप तयार होतं। हे बघा 1-5 मिनिट झाले। तूप तापवताना केव्हा पण असं मोठं खोलगट भांडं घ्यायचं, नाहीतर हे असं उकळी जाऊ शकतं, त्यामुळे भांडं थोडं मोठं घ्यायचं। हे बघा 10 मिनिट झाले, तूप तापलं। हे कसं समजायचं, हे बघा इथे असे बबल्स यायला तयार होतात, यावेळी तुम्ही गाळू शकता। पण हे तूप जर असं गाळलं गेलं तर जास्त दिवस टिकत नाही, 8 दिवसांनी याला थोडा वास यायला लागतो। म्हणून हे जे बेरी असते ना, तुम्हाला दिसत नाही इथे खाली जी बेरी असते ना, त्याला थोडा लालसर कलर आला पाहिजे तोपर्यंत तूप तापून घ्यायचं। हे बघा असे बबल्स यायला सुरुवात होतं आणि हे बबल्स कमी झाले की समजायचं आपलं तूप तापलं म्हणून। आता इथे मी थोडं मीठ घालते। हे बघा किंचित असं मीठ घालायचं, मिठाने छान दाणेदार तूप व्हायला मदत होते। विलायची पण घालू शकता एक कुटून, तुम्हाला विलायची फ्लेवर आवडत असेल तर, किंवा माझी आजी वगैरे पान घालायची खायचं। हे बघा हे खायचं पान आहे ना, ते घालते यात। पारंपरिक पद्धतीत असं खायचं पान घालतात आणि वेलची पण घालू शकता, किंवा मग कसं तापलं हे बघायसाठी थोडं असं जर असलं तर आपल्याला दिसत नाही बेरी झाली की नाही, ते खाली जे असते ते, तर पाण्याचं थोडे 1-2 शिंतोडे टाकायचे। पाणी जर टाकलं तर असं तडतड उडतं, तेव्हा समजायचं की आपलं तूप झालंय, कारण हे पूर्ण तूप म्हणजे ऑइल असतं आणि त्यात जर पाण्याचा थेंब पडला तर ते तडतड व्हायला सुरुवात होतं। असा जर फेस आला तर आपल्याला समजत नाही, जास्त तापलं जाऊ शकतं।
म्हणून त्यावेळी तसं करायचं। हे बघा आता आपलं तूप झालंय। आता मी गॅस बंद करते। हे बघा मी गॅस बंद केलाय। गॅस बंद केल्यावरती पण थोडं ढवळत राहायचं, नाही तर जळू शकते, कारण एकदम गरम असतं। हे बघा अशा प्रकारे आपलं तूप तयार झालंय। आता हे आपण गाळून घेऊया। हे बघा तुम्हाला वाटत असेल इथे जळलं, पण हे जळलं नाही आहे। अशा प्रकारे जर तापवलं गेलं, कढवलं गेलं व्यवस्थित, तरच आपलं तूप खूप दिवस टिकतं। हे कितीही दिवस ठेवा, याला बिलकुल वास येत नाही। हे बघा अशा प्रकारे आपलं तूप बनवून तयार आहे। हे आता तुम्ही एका बरणीत भरून ठेवू शकता आणि कितीही दिवस वापरू शकता, अजिबात खराब होत नाही। माझं तूप तयार झालंय। माझी हे रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते नक्की कमेंट करून कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।